मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारकं बनवली जातील अशा पद्धतीची घोषणा काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये केली गेली होती। त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेशमध्ये अशाच प्रकारची दोन भव्य दिव्य स्मारकं जी आहेत ती बनवली जाणार आहेत। त्यातलं एक स्मारक आहे आग्र्याला आणि दुसरं आहे पानिपतला। मी सध्या पानिपतला आहे आणि याच ठिकाणी सध्या जरी शौर्य स्मारक असलं तरी हे खूप छोट्या प्रमाणात स्मारक आहे, पण भव्य दिव्य असं स्मारक बनवलं जाणार आहे। त्याची घोषणा काही दिवसांपूर्वी साधारणतः 2-2.5 महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये देखील त्याची घोषणा झाली। आता चर्चा सुरू झालेली आहे की काम कधीपर्यंत पूर्ण होणार आणि हे सगळं भव्य दिव्य स्मारक कधी पाहायला मिळणार। याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत शौर्य स्मारक समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील आहेत की त्यांनीच या गोष्टीचा मागच्या काही वर्षांपासून फॉलोअप घेतलेला होता। पाटील साहेब, खरं तर अभिनंदन तुमचं, कारण मागच्या काही वर्षांपासून आम्ही बघतोय तुम्ही या गोष्टीचा फॉलोअप घेत होते। अखेर मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि त्यानंतर स्मारक होणार याची निश्चिती झाली। किती आनंद आहे आणि काय भावना काय तुमची? सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांचं शौर्य स्मारक ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो की त्यांनी 2 महिन्यापूर्वी इथं येऊन एक शब्द दिला होता की आम्ही या जमीन अधिग्रहणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील आणि जी लागेल ती मदत देईल। तो त्यांनी शब्द पूर्ण केला, याबद्दल मी त्यांचा सर्वप्रथम मी आभार मानतो। जमीन अधिग्रहण होणार आहे, 8 एकरामध्ये हे सगळं आहे। साधारणतः ती जमीन कोणती असणार आहे आणि त्या सगळ्याबद्दल सविस्तर सांगा। ही जी जमीन आहे ती 8 एकरची जमीन आहे आणि याच्या बरोबर बाजूला हे जे पेरवाची बाग आहे आणि हे जे मोठं झाड आहे हे अशी सरळ 10 एकर जमिनीचा सिंगल पट्टा आहे। टेबल कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपण मराठीत म्हणतो टेबल जमीन, ती पूर्ण आहे। याला बरोबर लागून जमीन आहे। त्या शेतकऱ्यांशी आमचं प्राथमिक 15 दिवसापूर्वी बोलणं झालेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारनं जयकुमार रावळ यांना समन्वयक बनवलेला आहे, त्याचा GRE काढलेला आहे। तर आता पुढच्या महिन्यात आमची त्या शेतकऱ्यांच्या बरोबर रावळ साहेबांच्या बरोबर मीटिंग होणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये जवळजवळ एक दुसरा टप्पा असेल तो मीटिंगीचा आणि लवकरात लवकर जमीन अधिग्रहणाची तयारी चालू होईल। म्हणजे हे टोटल ही 8 एकर आणि 10 एकर अशा 18 एकरामध्ये स्मारक होणार आहे। स्मारकाचा नेमका आराखडा काय असणार आहे? तुमच्या हातामध्ये प्रिंट आहे, जरा प्रेक्षकांसाठी समजून सांगा। पहिलं स्मारक असेल किंवा आताचं नवं स्मारक असेल, सगळ्यांना जरा थोडं सविस्तर समजून सांगा। तुम्ही आता हे बघितलं असेल तर हे जे आत्ताचं स्मारक आहे ते हे आहे। आत्ता आपण उभा आहे ते या ठिकाणी उभा आहे आणि आताचं एक छोटंसं म्युझियम आहे ते इथं आहे आणि हे स्तंभ आहे तो हा इथं स्तंभ आहे, बरोबर, आणि काल आमचा स्तंभ आहे आणि हे छोटंसं एक तलावासारखं बनवलेलं आहे, कारण हे युद्ध झालं तेव्हा हे नदी इथंच होती, यमुना नदी, आणि हे मराठे या बाजूला होते आणि अहमद शाह अब्दाली या बाजूला होता। अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला जुन्या स्मारकामध्ये हे सध्याचं स्मारक आहे। नवं होणार आहे त्याच्याबद्दल इंडियन ऑइलनी या स्मारकाच्या डेव्हलपमेंटसाठी 20 करोड रुपये दिले आणि तेव्हापासूनच आमचा प्रयत्न होता की हे स्मारक मोठं व्हावं। हा ASI कडून अप्रूव्ह झालेला हा प्रोजेक्ट आहे, डिझाईन ही अप्रूव्ड झालेली आहे, कारण ही जमीन आर्किओलॉजीच्या अंडर येते। त्यामुळं या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे डेव्हलपमेंट करण्यासाठी आर्किओलॉजीची परवानगीची गरज असते। त्यासाठी आता जे 8 एकरमध्ये बनवलेलं आहे याच्यामध्ये थोडेसे चेंज होतील, पण इथं हे सोलार सिस्टमवर बनवलेलं एक संग्रहालय आहे आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे पूर्ण आकृती, आणि इथं एक मोठं हॉल बनवलेलं आहे, म्हणजे ओपन हॉल बनवलेलं आहे आणि इथं लेझर शो बनवलेला आहे आणि हे पार्किंग आहे आणि हे स्तंभ आहे। म्हणजे साधारणतः 18 एकरामध्ये नाही, हे 8 एकरमध्ये आहे आणि आता जे बाजूचं जे कव्हर होणार आहे ते हे 10 एकर कव्हर होणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही अजून लेझर शो मोठा बनवणार आहे की जे मराठी जो लढत होते ते गनिमी कावा पद्धतीने लढत होते, त्या गनिमी कावामध्ये मराठी कसे लढत होते ते सगळं इथं दाखवलं जाईल। हे लढाई कशी झाली ती दाखवली जाईल। त्याच्याबरोबर जे युद्धात मरण पावले, जे शहीद झाले, ते शिंदे परिवार असेल, होळकर असतील, इब्राहिम गारदी असेल किंवा या युद्धाचं नेतृत्व करणारे विश्वासभाऊ असतील किंवा सदाशिवराव भाऊ असतील, त्यांचे पुतळे असतील आणि ज्यांच्या प्रेरणेनं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सगळं प्रेरणा घेऊन केलं, मराठी स्वराज्याची स्थापना केली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा असेल, माँसाहेब जिजाऊंचा पुतळा असेल आणि छत्रपती संभाजी महाराजांचाही पुतळा इथं असेल। हे जे स्मारक आहे 18 एकरमध्ये भव्य दिव्य आणि ऐतिहासिक होईल, जे दिल्लीपासून फक्त आणि फक्त 80 किलोमीटरवर आणि 1.5 तासाच्या रस्त्यावर आहे। दिल्लीमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक इथं पानिपतला आला पाहिजे, कारण प्रत्येक मराठी नव्हे
तर प्रत्येक हिंदुस्थानमध्ये राहणाऱ्याला हे समजलं आहे की मराठे जे लढले होते ते हिंदुत्वासाठी लढले होते, देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी लढले होते. म्हणजे प्रत्येक दिल्लीला आलेला पर्यटक झाला पाहिजे अशा पद्धतीचं भव्य दिव्य आपण बनवतोय. साधारणतः तुम्ही लेझर शो आणि साधारणतः पुतळे किती असतील याचे आणि हे काम कधीपर्यंत पूर्ण होणार? सर्वसाधारणपणे 9 पुतळे याच्यामध्ये असतील. जे जे आता मी तुम्हाला सांगितलं ते युद्धात असतील त्यांच्याशी. आणि देवाभाऊंनी आम्हाला वचन दिलेलं आहे की पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाला हरियाणा सरकारचे मुख्यमंत्री येतील. या स्मारकासाठी सुद्धा पहिल्या स्टेजमध्ये त्यांच्याशी बोलणंही झालेलं आहे नायब सिंह सैनी साहेबाशी. ज्या पद्धतीनं काम चालू आहे, ज्या स्पीडनं 2 महिन्यात त्यांनी शब्द पुरा केला, अर्थसंकल्प अधिवेशनात त्यांनी तरतूद केली, घोषणा केली आणि तरतूद केली आणि जयकुमार रावळ यांना समन्वयक बनवलं. तर मला 100% खात्री आहे की पुढचा कार्यक्रम आहे तो परत एकदा देवेंद्र फडणवीस इथं असतील आणि ह्या भव्य दिव्य स्मारकामध्ये हा कार्यक्रम होईल. म्हणजे तुमची अपेक्षा आहे की 14 जानेवारी 2026 रोजी हे स्मारक पूर्ण झाले असेल? 100% आम्हाला खात्री पण आहे की ज्या पद्धतीने हे स्पीड चालू आहे हा कार्यक्रम नवीन स्मारकामध्ये होईल. निश्चितच. हे प्रदीप पाटील होते की ज्यांनी मागच्या काही वर्षांपासून या गोष्टीचा फॉलोअप घेतलेला आणि त्यांना मंजुरी मिळालेली किंवा त्यांच्या मागणीला यश आलेलं आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल. मागच्या काही दिवसांपासून त्यांची मागणी होती, त्या मागणीला यश अगदी लवकर आलं आणि त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की पुढच्या साधारणतः 14 जानेवारी 2026चा जो कार्यक्रम आहे तो नव्या 18 एकराच्या भव्य दिव्य स्मारकामध्ये होईल अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती प्रदीप पाटील यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळते. महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्राच्या बाहेर पानिपतमध्ये इतक्या मोठ्या आणि भव्य दिव्य प्रकारे दाखवला जाणार आहे ही प्रत्येक मराठी माणसासाठी खरं तर अभिमानाची आणि प्रेरणेची गोष्ट आहे. त्यामुळं हे स्मारक प्रत्येकासाठी प्रेरणादायी असणार आहे आणि त्यामुळं लवकरात लवकर हे स्मारक तयार व्हावी अशाच पद्धतीची भावना प्रत्येक मराठी माणसाची असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, पानिपत, हरियाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.